हाय गाईज, मी समीर कांबळे. वेलकम टू माय चॅनल ऑन मराठी क्रिएटर विथ न्यू सब्जेक्ट. माय फर्स्ट व्हिडिओ आणि आजचा सब्जेक्ट आहे गाईज की चूज माय करिअर फील्ड. निश्चितच गाईज 2026 चालू आहे, कॉम्पिटिशनचा काळ चालू आहे आणि मला खात्रीच असेल की प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि प्रत्येक व्यक्तीनं त्याचं करिअर फील्ड हे निवडलं असेल. त्या करिअर फील्डमध्ये मला फायदा आहे आणि ते करिअर फील्ड माझ्यासाठी योग्य आहे. हे करिअर फील्ड तुम्ही निवडलंच असेल. पण गाईज, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कसा आहे माहीत आहे की तुम्ही तुमचं करिअर निवडलं आणि तुम्ही तुमच्या स्वप्नांमागे पळताय, हे चांगलंच आहे. पण कसं आहे माहीत आहे, आपण जेव्हा करिअर निवडतो की व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की, तर कसं आहे माहीत आहे, कॉम्पिटिशनचा काळ चालू आहे आणि प्रत्येकानं काहीतरी वेगळं निवडलं असणार. की कुणाला जर गव्हर्नमेंट फील्डला जायचं असेल, कुणाला मेडिकल फील्डला जायचं असेल, कुणाला एक सोशल मीडिया फील्डला जायचं असेल, कॉन्टेंट क्रिएटिंग करायचं असेल, ग्राफिकल डिझायनिंग करायचं असेल, कुणाला सिव्हिल सर्व्हिसेस करायचं असेल, त्याचे ते फील्ड आहेत आणि ते त्याच्या करिअर फील्डनुसार चालतं आहे. असं नाही की त्यांनी चुकीचं निवडलं आहे. पण कसं आहे, आपण जे करिअर फील्ड निवडतोय त्या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणते स्किल्स आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. हाच मेन आजचा टॉपिक आहे. आपण सध्या आपलं करिअर घडवण्याच्या माग आहे आणि आपल्या करिअर चॉईस व्यतिरिक्त आपल्याला नवीन काय काय जमते आणि आपल्याकडे कोणते कोणते नवीन स्किल्स आहेत ह्याकडे पण लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि हाच आहे आजचा टॉपिक. कदाचित जर 1% जर तुला त्या करिअरमध्ये जर काय नाही घडलं तुझं, तर तुझ्याकडे एक दुसरा सोर्स म्हणून तुझ्याकडे कोणते तरी स्किल्स असणं हे गरजेचं आहे. आपण आपल्या करिअर फील्ड व्यतिरिक्त 2-4 स्किल्स आपल्याकडे अतिरिक्त वेगळी असणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे. म्हणजे स्किल्स म्हणजे जर समजा कोण जर स्पोर्ट्समध्ये चांगला असेल, कोण जर स्केच आर्टिस्ट असेल, कुणी जर ग्राफिकल डिझायनिंग असेल, जर कुणाला कोणता सोशल मीडिया कॉन्टेंट चांगला करता येत असेल, कुणाला जर बोलायला आवडत असेल कॅमेरासमोर, तर त्यांनी ते करावं. असं नाही म्हणत की मी त्यांनी त्यांची स्वप्न सोडून ते करावं, पण आपण त्या फील्ड आपल्या करिअर फील्ड बरोबरच तेही शिकावं. असं व्हिडिओतनं काही सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की आपण आपलं करिअर हे एका बाजूला ठेवावं आणि आपल्या स्किल्स ह्या एका बाजूला ठेवाव्या, जेणेकरून जर आपल्या करिअरमध्ये जर 1%ने काहीतरी नाही घडलं शकत, त्या स्किल्सवर आपण फायनान्शियल उभा राहू. जर आपल्याला त्या करिअर फील्डमध्ये जर काही नाही गावलं, तर आपण त्या स्किल्स बरोबर आपण आपलं फायनान्शियल उभं राहू शकू. जर तुमच्याकडे असे कोणते तरी स्किल्स 2-4 स्किल्स जर चांगले असतील, तर त्या स्किल्सला अजून डेव्हलप करायला पाहिजे असं मला वाटतं. ॲज युअर चॉईस की तुम्ही ते कराल किंवा नाही कराल. पण ॲज माय ॲडवाईस की तुम्ही तुमच्या करिअर फील्ड बरोबरच त्या स्किल्स पण सुधाराव्यात, जेणेकरून तुमच्या करिअर फील्डने त्या स्किल्सवर तुम्ही फायनान्शियली डिपेंड राहू शकाल. तर सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच होता गाईज. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत एक नवीन आणि वेगळा टॉपिक घेऊन.